साहेबांची एक जी स्वतःच्या बरोबर लढण्याची जिद्द आहे ती मी प्रत्यक्ष 2 प्रसंगात अनुभवली। कॉलेजच्या पहिल्या वर्षातच माझ्या पराभवातून मी मित्र मिळवला। आज त्याला 67 वर्ष झाली। मित्र व मैत्री कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री मान्य श्री शरदचंद्रजी पवार व मान्य श्री विठ्ठलजी मणियार। मैत्री दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री विठ्ठलजी मणियार यांनी आपले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले। नमस्कार, मैत्रीवर बोलू काही, के अँड क्यू, बाय द फ्रेंड्स, फॉर द फ्रेंड्स अँड ऑफ द फ्रेंड्स असं हे प्लॅटफॉर्म नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध। काही सामाजिक, थोडंसं सांस्कृतिक, वेळेनुसार मनोरंजक आणि पाहिजे तिथं आर्थिक मदतीला धावणं हे आमचं कार्य। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो। जागतिक स्तरावर फ्रेंडशिप डे ही साजरा करण्याची सर्वप्रथम कल्पना डॉक्टर रोमन आर्टोमिया ब्रावो यांनी 1958 मध्ये मांडली होती। संयुक्त महासभाने 2011 मध्ये त्याला अधिकृत केलं। अशा या मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जन्म एक टिंबासारखा असतो, आयुष्य एक ओळीसारखं, तर प्रेम हे त्रिकोणासारखं, मात्र मैत्री कायम वर्तुळासारखी असते, तिला कधीच कोणताही शेवट नसतो। सुदामाला जसा कृष्ण भेटला तसा प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी आयुष्यात खरा मित्र भेटतच असतो। तुमचं आयुष्यही अशाच मित्रमैत्रिणींनी फुलत राहावं हीच या मैत्री दिनाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा। मित्र कसा असावा किंवा मैत्री कशा असावी हे आपल्या सगळ्यांना सांगण्याची नक्कीच गरज नाही, पण 6 दशकांपेक्षा जास्त चाललेली मैत्री, त्यातील चढ उतार, एकत्रितपणे हाताळलेले सर्व विषय, फॅमिली फ्रेंड्सच्याही पलीकडचं जोपासलेलं नातं, ही सगळं अनुभवायची ही संध्याकाळ आहे। श्री विठ्ठलजी मणियार, विठ्ठल भाऊ, विठ्ठल काकाजी ते विठ्ठल शेठ असं संबोधलं जाणारं व्यक्तिमत्व, पवार साहेबांचे जिवलग मित्र ही कॉमन ओळख तुम्हा आम्हा सर्वांना आहे। या पलीकडे जाऊन एका ओळीत जर सांगायचं असेल, नेहमी मागे राहण्यात पुढाकार घेणारे, नेहमी मागे राहण्यात पुढाकार घेणारे परंतु मदत करण्यात अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल भाऊ। विठ्ठल भाऊंची वेगळी ओळख करून देत नाही, कारण तुम्ही आम्ही सर्वजण त्यांना व त्यांच्या कार्याला फार जवळून ओळखतो। त्यांची अजून काही वैशिष्ट्ये, मोकळेपणे मत मांडण्याचा त्यांचा स्वभाव किंवा हिडन स्टोरीज इत्यादी सर्व आता पुढील गोष्टीमध्ये येणारच आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कॅरिकल्चर साठी प्रसिद्ध असे शरयू फारखंडे तसेच गोसेवाचे अध्यक्ष शेखरजी मुंदरा हे पण इथं आज आहे, त्यांचे स्वागत। मुलाखतीचा व गप्पांचा हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी आमंत्रित करतो सत्येंद्र राठींना। नमस्कार, मी सत्येंद्र राठी आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मूळ कार्यक्रमाकडे येण्याआधी एक छोटीशी गोष्ट मला आठवते, मी ती सांगतो। आधी जवळपास 50 वर्ष जुनी गोष्ट असावी। पुण्यातून 5-6 मित्र एका फ्लॅटमध्ये, ज्या फ्लॅटचं हॉर्न सोडून सगळं काही वाजत होतं, पुण्याहून मुंबईला पोहोचले। मुंबईला काही त्यांची कामं होती ती केली। आता पुण्याला निघायचं तेव्हा त्या मित्रापैकी एकाच्या कंबरमध्ये चमक भरली। त्यांनी पलंगवर आडवे होत भिंतीकडे तोंड केलं आणि त्याच्या एका मित्राला सांगितलं, श्रीनिवास जरा कंबर दाबून दे। काही काळातच त्या मित्राच्या पाठीवर, कंबरेवर प्रेशर जाणवू लागलं। थोड्या वेळाने त्याला बरंही वाटू लागलं। मग त्यांनी मान वळवली की बाबा ही मित्र इथं बसून काय करतायत, तर ते सगळे हास्य विनोदात मशगूल होते आणि जो श्रीनिवास कंबर दाबण्याकरता अपेक्षित होता तोही त्यांच्या बरोबर विनोदात रमलेला होता। मग कंबर कोण दाबतंय
तेव्हा लक्षात आलं की कंबर दाबणारा व्यक्ती होता शरद, अर्थात त्या काळचे उद्योग मंत्री शरद पवार. आणि ज्या श्रीनिवासला कंबर दाबायला आधी सांगितलं गेलं तो होता श्री श्रीनिवासजी पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल. आणि ज्याची कंबर दाबली जात होती तो होता विठ्ठल, अर्थात आजची उत्सव मूर्ती विठ्ठल शेठ मणियार. विठ्ठल शेठचं स्वागत करतो. टाळ्यांच्या गजरात आपण मंचावर घेऊन जावं. मी कमल सोमानी आणि योगेश भुतडा आपण आपल्या सर्वांतर्फे विठ्ठल भाऊंचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करावा. मी जी कहाणी सांगितली म्हणजे ज्याला म्हणतात ना, कोणत्याही पदाची प्रभावळचा प्रभाव नसलेला हा नातं आहे. हे अशी नाती फार कमी पाहायला मिळतात. आजच्या काळात तर जवळपास अशक्यच आहे. मित्रांनो, या प्रसंगातील कंबर ही तर फक्त प्रतीक आहे. खरं सांगायचं झालं तर तारुण्याच्या उंबऱ्यावर सुरू झालेली त्यांची ही मैत्री यशाच्या आणि वयाच्या सुद्धा अंबरापर्यंत पोहोचली आणि या मैत्रीने नवे आयाम प्रस्थापित केले. गेली 65 वर्ष या मैत्रीचा सोहळा जे जगत आहेत, निष्ठेने जपत आहेत, त्यांचा जीवन प्रवास उद्याच्या मैत्री दिवसाच्या निमित्ताने आपण उलगडणार आहोत. त्यामुळे आपला संवाद त्यांच्या मित्राभोवती रंगणारच आहे. पण तत्पूर्वी जाणून घेऊन या त्यांच्या बालपणाविषयी. विठ्ठलजी, स्वागत आपलं. माझी सुरुवातीची उत्सुकता राहील की तसं बघायला गेलं तर तुमच्या काळातील अनेक व्यक्तींचं बालपण अथवा तारुण्य संघर्षात गेलेलं दिसून येतं. तुमच्या बालपणातील विशेष नमूद कराव्यात अशा काही गोष्टी ऐकायला आवडेल. एकत्र कुटुंब राहिलेलं, 4 पिढ्या पुण्यामध्ये आलेल्या. माझे पणजोबा परशुराम शेठ मणियार हे राजस्थानमधून पुण्यामध्ये व्यवसायासाठी आले आणि इथंच स्थायिक झाले. त्यानंतर आजोबा आणि वडील यांनी त्यांचा व्यवसायाचा वारसा पुढे नेला आणि तो नेत असताना दुर्दैवाने माझ्या वडिलांचे वडील, माझे आजोबा, माझे वडील 5 वर्षाचे असताना ते निवृत्त झाले. त्यामुळे माझ्या आजीनं सगळ्या म्हणजे जे चुलत आजोबा होते, माझे वडील होते, या सगळ्यांचा सांभाळ केला आणि वडिलांना वाढवलं. वडील देखील प्रतिकूल परिस्थितीत त्यांचं आयुष्य गेलेलं होतं आणि जसं जसं वय वाढलं तसं त्यांच्या खांद्यावर व्यवसायाची धुरा पण आली. अत्यंत नेकीनं आणि नेटानं ते व्यवसाय करत होते. कुटुंबही वाढत होतं. आम्ही 6 भाऊ 3 बहिणी असा पसारा आमचा कुटुंबाचा झाला. नानापेठेत जे घर आहे त्या घराची पण एक कथा आहे, ती पुढं कधीतरी मी त्या प्रश्नाच्या ओघात आपल्याला सांगेन. जाता तर एवढंच सांगतो की ज्या नानापेठेच्या घरात आम्ही आज राहतो ते तुकाराम महाराजांच्या वंशजाचं घर. ताराबाई इनामदार, मोरे इनामदार आणि नारायणबुवा इनामदार हे तिथं राहत होते आणि मणियार परिवार, आमचे वडील, त्या मोरे घराण्याचे भाडेकरी होते. ते अशा या घरामध्ये आमचं बालपण, सगळ्या भावंडांचं लहानपणापासून आम्ही तिथं वाढत होतो आणि एकत्र असं असल्यामुळे छान पद्धतीने संसार आई वडील करत होते, आम्ही वाढत होतो, आम्हाला शिक्षण देत होते. अशा काळामध्ये काही वडिलांच्या
थोड्याशा सवयी होत्या. त्यांना जेवणानंतर पान लागायचं खायला. आणि वडील ज्या वेळेला पान कुटायचे, खलबत्ता होता त्यावेळेला छोटासा, तर त्यांचं पान कुटणं आणि पान बनवणं सुद्धा पाण्यासारखं होतं. तेव्हा एका संध्याकाळी असंच त्याने मला सांगितलं की विठ्ठल बाबूराव आमच्या एका चौकामध्ये बाबूराव पानवाल्याचं दुकान होतं. त्यावेळेला देठाची पानं मिळायची. मला म्हणाले की 10 पैसे घेऊन जा. 10 पैसे दिले मला. त्यांनी पानं घेऊन ये सांगितलं. काय जाणे त्या क्षणाला मला रेवडीची आठवण झाली. मला रेवडी खूप आवडायची लहानपणी. ज्या घरामध्ये आम्ही राहत होतो त्याच्या डाव्या हाताच्या चौकामध्ये बाबूराव पानवाल्यांचं दुकान आणि उजव्या हाताला ज्याला अशोक चौक आता म्हणतात तिथं रेवडीवाला एक बसायचा. तर त्या क्षणाला मला असं वाटलं की माझ्या जिभेला वाटलं की तुला रेवडी खायची आहे. आणि माझ्या जिभेने माझ्या मनावर मात केली आणि रेवडी घ्यायची म्हणून मी पळत पळत अशोक चौकात जाऊन 5 पैशाची रेवडी घेतली आणि तशीच तोंडात टाकत सगळं खात तिथून पळत पळत दुसऱ्या चौकातून 5 पैशाचे पानं बाबूरावांकडनं घेतली. घरी आलो काकाजींच्या हातात. वडिलांना मी काका, आम्ही सगळे काकाजी म्हणायचो. काकाजींच्या हातात पानं दिली आणि त्यावेळेला सवय होती. वडिलांना जाणवलं की काहीतरी पानं कमी दिसत आहेत. मला विचारलं, अरे पानं कमी कशी आली? तिथं खोटं बोलायला सुरुवात झाली माझी. मी म्हटलं काकाजी बाबूरावने तेवढीच पानं दिली. मला वाटलं की काकाजींचं समाधान होईल, शांत बसतील. माझा धाकटा भाऊ सुभाष तिथं होता. त्याला सांगितलं, सुभाष जाऊन बाबूरावला सांग पोरांना फसवतो का. तरी माझं धाडस होईना वडिलांना खरं सांगायचं. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यापलीकडे माझ्या हातात त्यावेळेला काही नव्हतं. सुभाष थोडासा दांडगा होता. त्यालाही बरं वाटलं, चांगली भावाची अद्दल घडते आता. वही गेला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबूराव, काकाजी बाबूराव म्हणाला की विठ्ठलने 5च पैशाची पानं नेली. संपलं. कुठलंही आर्ग्युमेंट नाही, काय नाही. आमच्याकडे टांगा होता घोड्याचा. वडील खडकीला जात होते. खडकीला आमची शेती होती. आज किर्लोस्कर आईंची जी जागा आहे संपूर्ण ती आमची. ती ॲक्वायर होऊन किर्लोस्करांना ती दिली गेली. तिथं किर्लोस्करांचा मोठा कारखाना उभा राहिला. तिथं शेती होती. वडील शेतीवर जायचे. त्यासाठी टांगा असायचा आमच्याकडे. त्यांनी काही विचारलं नाही, काही बोलले नाही. खुंटी होती. घराला खुंट्या असतात. खुंट्यावर टोपी ठेवतात, कोट टांगतात वगैरे. तिथं चाबूक होता. वडिलांनी चाबूक घेतला. मागे पुढं काही पाहिलं नाही आणि रटारट मला चाबरांनी फोडायला सुरुवात केली. तो त्रास, ते फटके इतके जबरदस्त होते की मला वाटलं की आता मी काही जगत नाही. पण आजी धावून आली. माझा आरडाओरडा ऐकून स्वयंपाकघरात आजी होती, ती पळत आली. मला घेरलं. एखादा फटका कदाचित, वडील एवढे गरम झालेले होते, तापलेले होते डोक्याने की एखादा फटका कदाचित आजीलाही बसा असं माझ्यासाठी मला माहीत नाही. पण तिने सांगितलं की पोराला मारायचं ठरवलंय का वगैरे वगैरे. पण या सगळ्या प्रसंगातून त्या दिवशी वडिलांनी मला रात्रभर अंगठे धरायला लावले आणि जेवण दिलं नाही. शिक्षा मी भोगली ती. हा प्रसंग जरी प्रसंग असला तरी माझ्या जीवनामध्ये या एका प्रसंगानं फार मोठं परिवर्तन झालं. मी आयुष्यात कधीही खोटं बोलायचं नाही हे शिक्षण त्या एका चापकाने मला दिलं. ज्याला आपण प्रथमदर्शनी शिक्षा म्हणू, पण त्यामुळं मनुष्य किती पुढं घडू शकतो हे एक या गोष्टीवरनं शिकण्यासारखं आपल्या बोलण्यावरनं. अशाच संस्कारांची शिदोरी घेऊन तारुण्यात पदार्पण करणे हे तसं बघायला गेलं म्हणजे तारुण्यात पदार्पण करणे तसं बघायला गेलं तर आयुष्यातील सुखद टप्पा. पण एकूण परिस्थिती बघता
अगदी शिक्षणापासून इतर सर्व गरजांसाठी आपल्याला मात्र अनेक कष्ट घ्यावे लागले, त्याबद्दल सांगाल का? नाही, पुढे जसं जसं आम्ही शिक्षण घेत गेलो सगळे भाऊ आपापल्या परीनं, 1956 सालची गोष्ट आहे. वडिलांचा अन्नधान्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायामध्ये कमी जास्त चढ उतार, तेजी मंदी चालते तशी होत असायची. असाच एक फटका वडिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये 1956 साली बसला आणि जवळपास, म्हणजे त्याला आपण त्या अर्थानं तो वाईट शब्द आहे, पण दिवाळखोरी, म्हणजे आमच्या दुकानाचं दिवाळं निघालं. जेवढं देणं होतं ते देण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि अशा वेळेला काय करावं अशी परिस्थिती निर्माण झाली असताना 1-1.5 वर्षाचा काळ गेला. माझे थोरले बंधू बंकटलाल, जे त्यावेळेला फर्ग्युसनमध्ये इंटर सायन्सला शिकत होते, त्यांची इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं. आणि परिस्थिती अशी आल्यानंतर आमच्या सगळ्या भावांसाठी आमचं शिक्षण व्हावं पूर्ण. थोरले बंधू वडिलांबरोबर काम करत होते. नंबर 2चे बंकटलाल माझे बंधू, नंबर 3चा मी. आणि त्यावेळेला आपल्या सगळ्या धाकट्या भावांचं शिक्षण व्हावं म्हणून माझे थोरले बंधू बंकटलाल आज त्यांचं वय 90 आहे, आनंदात जगतायत, आनंदात जीवन त्यांचं चाललेलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या कार्यक्रमाला कदाचित नसतील, परंतु त्यांनी शिक्षण सोडलं आणि BU भंडारींकडे 150 रुपये महिन्यावर पगारावर त्यांनी काम सुरू केलं. त्या 150 रुपये पगारावर 9 जणांचा संसार, 11 जणांचा संसार आई अत्यंत कुशलतेने करायची. आम्हाला कधी कुठलं काही 2 वेळचं जेवण आणि डोक्यावर छत्र कधी कमी पडलं नाही. पण अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी आम्हा सगळ्या भावंडांना सांगितलं की तुम्हाला तुमचं शिक्षण करायचं आहे, तुम्ही शिका, शिकण्याशिवाय पर्याय नाही. परंतु शिकताना तुम्हाला श्री शाह मुजुमदार सर इथे आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. अनुषंगाने कॉलेजच्या मित्र सुद्धा, जसे आपले चंदू चोरडिया, मी एकेरी उल्लेख करतो, त्यांचे एक शिक्षण पद्धतीत ते आधी पुस्तक आपल्याला फाडून द्यायचं, निम्या पुस्तक चालू विषय मी पुढे नेत होतो. सर आपल्या परवानगीने थोडस जातोय पुढे. तर वडिलांनी त्यावेळेला आम्हा सगळ्यांना सांगितलं, प्रोत्साहन दिलं. आणि स्वावलंबन कसं असावं, कसं असू शकतं याचं शिक्षण मी 11वीत असताना, सुभाष 10वीत असताना, मुरली 9वीत असताना, आमचे सलग भाऊ खाली 1-1 वर्ष आम्ही मागं होतो, सर्वांना शिकायला मिळालं. आमच्या आयुष्यातली ती मोठी शिदोरी होती. मी स्वतः दिवसभरामध्ये 4 पार्ट टाइम नोकऱ्या करायचो आणि शिक्षण घेत होतो. 58 साली SSC झाल्यानंतर BMCC कॉमर्समध्ये मी प्रवेश घेतला. तसंच मुरली BU भंडारीकडे काम करायचा माझा धाकटा भाऊ. सुभाषही क्लासेसला, पटणींचा क्लास होता तिथं क्लिरिकलचा जॉब करत असे. किशोर सर्वात छोटा होता, त्याला आम्ही काम करू नको, शिकत राहा असं सांगितलं होतं. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या भावांनी स्वावलंबनाने आपापलं शिक्षण केलं. केवळ एका थोरल्या बंधूंच्या, त्यांच्या ॲम्बिशन शिकण्याच्या होत्या, त्या त्यांना पूर्ण करता नाही आल्या. आणि त्यांच्या त्यागामुळं आज आम्ही सगळे जे काही बंधू आहोत ते त्यावेळेला त्यांनी त्यांचं शिक्षण सोडलं आणि आम्हाला शिकवलं. त्या त्यागमूर्तीच्या मुळं आज आम्ही दिसतो आहोत. आता एक थोडंसं तुमचं आयुष्य असो व स्वतः लिहिलेलं पुस्तक, हे सगळं ना मित्रांच्या गोतावळ्यात रमलेलं दिसून येतं. थोडासा विषयांतर आहे,
पण कुठेच एकही मैत्रिणीचा उल्लेख नाही. अशी एखादी मैत्रीण होती किंवा आहे का? वेळच नव्हता. त्या मुलींचे दुर्भाग्य ज्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. खरं म्हणजे तारुण्याच्या खोड्या किंवा मजेशीर चुका या एका काळानंतर गोड आठवणी बनतात. आपल्या मैत्रीचा उल्लेख व्हावा आणि तो शरद पवार साहेबांशिवाय संपावा हे अर्थातच शक्य नाही. पण मी मुद्दामच तो उल्लेख मघाच्या प्रश्नात टाळला, कारण तुमच्या आणि त्यांच्या मैत्रीचा विषय म्हणजे बात निकलेगी तो फिर दूर तक जाएगी. तर सर्वप्रथम मला सांगा, शरद पवारांबरोबर आपली ओळख कशी व कुठे झाली? मग अशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1958 साली SCC झाल्यानंतर मी व्यापारी कुटुंबातला असल्यामुळं आणि असं कोणी गायडन्स नव्हतं की तुम्ही पुढं काय करायचं आहे. आम्हाला आमचंच ठरवायचं होतं की आपल्याला पुढं काय व्हायचं आहे. एक व्यापार क्षेत्रातला असल्यामुळे त्या क्षेत्रात जावं म्हणून बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, ज्याला आपण BMCC म्हणतो, तिथे कॉमर्समध्ये मी प्रवेश घेतला. आणि बारामतीवरनं शरद पवार त्यावेळेला तेही तिथून SCC येऊन BMCC कॉलेजमध्ये दाखल झाले होते. असे जवळपास 120 मुलांचे 2 वर्ग त्यावेळेला कॉमर्सला होते. फार विद्यार्थ्यांची संख्या कॉमर्सला नसायची, विद्यार्थिनींची तर नसायची. त्याचं कदाचित एक कारण असावं, मला माहिती का नाही. BMCCला मुलींची संख्या नसेल असं म्हणेल. तर त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही सगळे वर्गात दाखल झालो आणि आमचं कॉलेज सुरू झालं, शिक्षण सुरू झालं, त्या वेळेला सर्वात प्रथम वर्ग प्रतिनिधी निवडले जायचे आणि वर्ग प्रतिनिधी निवडीची निवडणूक होत असे. ते 120 विद्यार्थ्यांच्या आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक वर्ग प्रतिनिधी निवडायचा विषय होता. त्याला पवार साहेब उभे राहिले त्या निवडणुकीला. शहरातले आमचे बरेचसे विद्यार्थी, त्यावेळेला माझे मित्रही होते, ते म्हणाले की विठ्ठल तू पण निवडणूक लढव. मी म्हटलं ठीक आहे, लढवतो. पवार साहेबांविरुद्ध मी निवडणूक त्यावेळेला लढलो. आपण शहरातले आहोत, काही वेळेला आपल्याला गर्व असतो, इगो ज्याला म्हणतो ना, की हा खेड्यातला विद्यार्थी आपल्या पुढे काय तग धरणार. थोडीशी बेल बॉटमची पॅन्ट माझी असायची, त्यांचा वेश शर्ट आणि 22-25 इंचाचा घोळा असलेला पायजामा. अशा या व्यक्तीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन त्यावेळेला विद्यार्थी म्हणून असायचा ना, तो काय लढणार. अगदी अशा भावनेने मी त्यांच्याकडे, आम्ही सगळेच त्यांच्याकडे पाहत होतो. म्हणून निश्चिंत होतो. प्रचार वगैरे काय भेटेल त्याला सांगायचं, अरे मी उभा आहे, मग तुला मत द्यायचंय मला. सगळे हो म्हणायचे. मताला कोण नाही म्हणतं. आजही आपण येणाऱ्या प्रत्येकाला, प्रत्येक उमेदवाराला सांगतो ना, तुलाच देणार, आपल्याला द्यायचं त्याला देतो. निवडणूक झाली, मतदान झालं, 1 तासात त्याचं काउंटिंगही झालं आणि संपूर्ण निवडणुकीमध्ये जेवढी मतं पडली त्यातली 80% मतं पवारसाहेबांना पडली, 20% मतं मला पडली आणि मी खऱ्या अर्थाने पडलो. हे झाल्यानंतर स्वाभाविकता आपण हारलो, त्याचं दुःख खूप मनाला लागतं. मला त्यावेळेला खूप लागलं आणि थोडं संवेदनशीलता असते तरुण वयामध्ये, कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना मन थोडं असं संकुचित असं होऊन जातं. असं वाटतं की नाही, आपलं बरं नाही झालं, मी पडलो, दुःख झालं मला. थोडासा विषण्णतेने मी असा फिरत होतो. दुसऱ्या दिवशी मी, माफ करा, मला शरद हा शब्द उच्चारायला त्रास होतो. मी ह्याच्या पुढे साहेब म्हणेन. त्या काळात सुद्धा मला तो शब्द उच्चारायला उचित वाटत नाही. साहेब माझ्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आले कॉलेजमध्ये
आणि मला म्हणाले, विठ्ठल काय झालं एवढं कशासाठी नर्वस होतो? कामच करायचं ना विद्यार्थ्यांसाठी, त्यासाठी काही पद असलंच पाहिजे असं नाही. मला मिळालं, विद्यार्थ्यांनी निवडून दिलं, पण मी एकटा काम करणार आहे का? आपण सगळे मिळून काम करू म्हणून आमचा शहरातला गट आणि बारामती आणि इतर तालुक्यातनं आलेल्यांचा एक चांगला गट त्यावेळेला निर्माण झाला. क्या बात. आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षातच माझ्या पराभवातून मी मित्र मिळवला. आज त्याला 67 वर्ष झाली. ह्यालाही एक श्रेय आहे की हरला कोणीकडनं, कोणासमोर हरला. याच्या पुढं त्यावेळेला जरूर वाईट वाटलं, पण आज गर्व वाटतो हो की पवार साहेबांनी जेवढ्या निवडणुका लढवल्या त्यातली एकही निवडणूक ते 50 वर्षात हरले नाहीत. आणि जे जे हरले ते नंतर हरत गेले असतील, परंतु त्यांची जी पहिली निवडणूक होती ती ज्या व्यक्तीविरुद्ध त्या जिंकले तो मी होतो, याचा गर्व मला आज वाटतो. पण एक गमतीचा भाग म्हणा आपण, त्या काळाच्या हिशोबाने पहिली निवडणूक आपण पवाराविरुद्ध लढलात, हरलात. दुसरी निवडणूक जेव्हा आपण लढला ती पवारांच्या गटातून लढला, तिथेही आपण हरलात. त्याची कथा आहे. दुसऱ्या वर्षी काय झालं की केवळ वर्गमित्र नाही पण अनेक विभागाच्या निवडणुका व्हायच्या की रीडिंग रूम अँड लायब्ररी असायची, स्पोर्ट्स असायची, क्रिकेट असायचं, इंडियन गेम्स असायच्या, अशा विविध विभागाच्या निवडणुका असायच्या. आणि याला प्रत्येक एक एक जण अर्ज करायचा. पवारसाहेब एका वर्षातच युवकांचे नेते झाले आणि पवार पॅनल या नावाने दुसऱ्या वर्षी निवडणूक लढवायचा आम्ही ठरवलं. पॅनलला आमचं पवार पॅनल नाव. त्या पॅनलमध्ये मी उभं राहिलो. मला थोडीशी त्या काळामध्ये समर्थ मंदिरामध्ये ज्या वेळेला मी 4 पार्ट टाइम नोकऱ्या करत होतो तुम्हाला सांगितलं, त्यावेळेला समर्थ मंदिर रास्तापेठेमध्ये एक व्यायामशाळा आहे, तिथं मी PT शिकवायला जायचो मुलांना. त्यामुळे मला इंडियन गेम्सची आवड त्या वेळेलाही लागलेली होती. तर मी म्हटलं ज्या याच्यात मला आवड आहे त्याच्यात मी निवडणूक लढवतो म्हणून इंडियन गेम्सला मी उभा राहिलो. तिथेही नाथा माधव शिंदे म्हणून नगर जिल्ह्यातल्या पारनेरचा एक विद्यार्थी आमचा सहाध्यायी होता, तो माझ्या विरोधात उभा राहिला, पण पवार पॅनलच्या दुसऱ्या पॅनलमधून. त्या पॅनलमधून तो एकटा निवडून आला आणि ह्या पॅनलमधून मी एकटा हरलो. दुसऱ्या वर्षी माझी ती परिस्थिती झाली. तिसऱ्या वर्षी मला क्रिकेटचाही खूप ती पण निवडणूक तिसऱ्यांदा दुर्दैवाने आपण क्रिकेटमध्ये खूप मी रस घेतो. खेळलोही होतो शाळा कॉलेजेसमध्ये, टीममध्येही होतो कॉलेज शाळांच्या. तर मी म्हटलं आपण ह्या क्षेत्रात काही काम करू म्हणून क्रिकेटसाठी उभं राहिलो. माझ्या विरुद्ध बीन सहस्रबुद्धे म्हणून विद्यार्थी होता, तो रणजी ट्रॉफी खेळायचा आणि तो प्रत्यक्ष क्रिकेट खेळणारा म्हणजे उच्च स्तरावर खेळलेला, रणजी ट्रॉफी वगैरे भागामध्ये, आणि मी कॉलेज लेवलला खेळणारा विद्यार्थी, अशी ती लढत होती. आणि त्या लढतीमध्ये सहस्रबुद्धेच्या बाजूने त्यावेळेला कॉमर्स कॉलेज, BMCC आणि SP कॉलेज या 2 कॉलेजेसमध्ये इंटर कॉलेजिएट क्रिकेट व्हायचं. त्याच्यात फायनलला या 2 कॉलेजेस जात असत. आणि SP कॉलेजची टीम खूपच चांगली होती. ज्ञानेश्वर आगाशे, तामाणे, त्यानंतर मोहोळ, अशोक मोहोळ, अशी सगळी मंडळी जी 1-2 रणजी ट्रॉफी खेळायची, ते सगळे फर्ग्युसन SP कॉलेजमधून प्रचाराला BMCCत माझ्या विरोधात यायचे. ते जिंकले, मी परत हारलो. 3 निवडणुका पवार पॅनलमध्ये हरल्यानंतर, आणि एवढंच नाही तर इतर सर्व कॉलेजेस जे पुण्यातले होते, म्हणजे फर्ग्युसन कॉलेज असेल, MES कॉलेज असेल, वाडिया कॉलेज असेल, ही जेवढे कॉलेजेस होते पवार साहेबांचा काही संबंध नसायचा. परंतु तिकडच्या निवडणुका देखील
पॉवर पॅनल या नावाने लढवलं जायचं आणि 90% पॉवर पॅनलमधले उमेदवार त्या कॉलेजमध्ये निवडून यायचे. असा पवार साहेबांचा विद्यार्थ्यांमधला म्हणजे त्या काळी सुद्धा पवार नावाचा विद्यार्थ्यांमधलं जे होतं पवार साहेबांचं ते त्यावेळेला मान्य झालेलं होतं. हो. या 3 निवडणुका लढल्यानंतर मला अनेकांचा, कदाचित तुमचा तो प्रश्न आहे का नाही मला माहित नाही, तुम्ही काय विचारणार मला माहित नसल्यामुळे माझा ह्याच्या पुढचा प्रश्न एकदम छोटाच आहे. चौथी निवडणूकचं काय झालं सांगतो. BMCC मध्ये कॉलेजचं म्हणजे पहिल्यांदा एकदा आनंदाची गोष्ट सांगतो की 58 ते 62 4 वर्षाचा जो कोर्स आहे, डिग्री कोर्स, तो मी 4 वर्षात पूर्ण केला. आणि 58 ते 62ला ग्रॅज्युएट होऊन झाल्यानंतर पुढे काय करायचं म्हणून LLB ला गेलो. आणि LLB ला गेल्यानंतर लॉ कॉलेज, ILS लॉ कॉलेजचा मी विद्यार्थी 1962 ते 64 साली मी तिथेही डिग्री घेतली लॉची. तर चौथी निवडणूक जी झाली ती निवडणूक झालीच नाही. लॉ कॉलेजमध्येही अशाच पद्धतीची निवड प्रत्येक गटाची करायची होती आणि तिथेही क्रिकेटसाठी एक जागा होती. जेवढे उमेदवार पाहिजे होते, जेवढ्या पदांना पाहिजे होते तेवढेच उमेदवार, कदाचित 1-2 जणांना जबरदस्तीने आणून अर्ज भरायला लावला आणि ती जी निवडणूक न होता मी निवडून आलो, अनअपोज होती ती. तर मधला किस्सा असा मला सांगायचा की अनेक लोक मला आजही विचारतात की गेले इतकी वर्ष तुमचा साहेबांचा संबंध परिचय आहे, राजकारणामध्ये साहेब कुठून कुठपर्यंत गेले हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे, तो मला सांगण्याची गरज नाही. तर तुम्ही साहेबांबरोबर त्या क्षेत्रामध्ये का गेला नाहीत, निवडणुका का उभा राहिला नाहीत, आमदार का झाला नाही, खासदार का झाला नाही? त्याच गुपित मी 3 निवडणुका ज्या हारलोय त्याच्यात होतं. मी म्हटलं हे क्षेत्र माझं नाही, जिथं सलग पवारांच्या बरोबर असून हरलो तिथं पुन्हा पवारांबरोबर राहून हारण्यापेक्षा त्यांच्या बरोबर नुसतं राहिलेलं बरं म्हणून त्यांच्या बरोबर. तो निर्णय सुद्धा एक सार्थ निवड होती. ह्या निवडणुकीवरनं आपण आता एक वेगळ्या निवडणुकीकडे जाऊ. म्हणजे ही झाली कॉलेज काळच्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सार्वजनिक निवडणुकीत आपण आणि पवार साहेबांनी भाग घेतला होता गो बर्वे यांच्या निवडणुकीत पुण्यात. तर त्याबद्दलच्या काय आठवणी आहेत, त्यावेळेचा प्रचार कसा होता? मुख्यतः आपला जो विषय आहे, चर्चा आहे, ती पवार साहेबांबरोबर असलेली माझी मैत्री आणि त्यांच्या मैत्रीतले काही पैलू उलगडून तुमच्या पुढे ठेवण्याचा आहे. त्यातला हा एक महत्वाचा विषय, महत्वाचा प्रश्न सध्यांनी आता विचारला. 1961 साली पुण्यामध्ये असेंब्लीची निवडणूक होती आणि शिवाजीनगर हा एक मतदारसंघ होता. त्या मतदारसंघातून गो बर्वे हे प्रशासकीय अधिकारी होते. महाराष्ट्राचे ते चीफ सेक्रेटरी होते. यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला ते त्या वर्षाला रिटायर झाले होते. गो बर्वे अत्यंत कुशाग्र आणि हुशार अशी व्यक्तिमत्व होतं. तर यशवंतराव चव्हाणांनी त्यांना विनंती केली की काँग्रेसच्या माध्यमातून आपण असेंब्लीची निवडणूक लढवावी आणि काँग्रेसला आपला त्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा. गो बर्वे तयार झाले. त्यांच्या विरुद्ध त्यावेळेला रामभाऊ म्हाळगी, त्यावेळेला BJP नव्हता, जनसंघ होता, पण रामभाऊ म्हाळगी अत्यंत कुशाग्र आणि हुशार व्यक्तिमत्व, त्यांचा माझाही खूप चांगला परिचय झाला. अत्यंत छान व्यक्तिमत्व. ते अशी जोडी विरोधात होती आणि प्रचार चालू असताना आम्हाला PV पटवर्धन म्हणून आमच्या कॉलेजमध्ये औंधचे संस्थानिक, पटवर्धन कुटुंबातले, ते व्हाईस प्रिन्सिपल होते आमचे. त्यांनी साहेबांना बोलवलं आणि सांगितलं की शरद, तुम्ही विद्यार्थ्यांच्या मध्ये खूप काम करतात, विद्यार्थी संघटना बांधली आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून केवळ तुम्ही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न सोडवता असं नव्हे,
परंतु एक चांगलं संघटन निर्माण करून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं काही मार्गदर्शन, चांगलं काही करता येईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होत आहे. तेव्हा तुम्ही सर्व बर्वेंना निवडणुकीमध्ये मदत करावी अशी माझी इच्छा आहे. साहेबांनी सांगितलं की सर आपण सांगताय तर आम्हालाही आनंद होईल, आम्ही करू. आणि आम्ही 5-6 जणांचा आमचा ग्रुप होता, तो सर्व बर्वेंच्या प्रचाराला आम्ही उतरलो. आता प्रचार करायचा म्हणजे त्या काळात काय होतं, सभा संमेलनं तर व्हायची, सभा व्हायच्या, सगळं व्हायचं. परंतु मुख्यत्वे करून आता आपल्याला निवडणुकांमध्ये सेशन ज्या वेळेला इलेक्शन कमिशनर झाले त्यानंतर जी काही नियमावली होती ती अत्यंत प्रखरपणानं त्यांनी ती राबवल्यामुळं अनेक गोष्टी आपल्याला निवडणुकांमध्ये दिसत नाहीत. एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहरभर जी पोस्टर्स लागायची निवडणुकीच्या काळामध्ये ती आता बऱ्याचशा जणांना ती माहिती नसेल. कारण मी जो काळ म्हणतोय त्यामध्ये किती जणांचा त्यावेळेला जन्म झालेला असेल मला माहीत नाही. मी हे 1961चं सांगतोय. तर प्रचाराला म्हणून आम्हाला 2-3 कामं असायची. एक तर स्लिप्स लिहायच्या, मतदारांच्या स्लिप्स लिहायच्या, त्या स्लिप्स लिहून त्या घरोघर वाटायच्या. त्यानंतर जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचे फलक, पोस्टर ज्याला म्हणतो, ते जिथं जिथं शहरात जागा दिसेल, जिथं लोक पाहतील अशा ठिकाणी जाऊन चिकटवायच्या. हे काम आम्हाला त्यावेळेला करायचं होतं. तर सकाळचं कॉलेज केल्यानंतर दुपारी साहेब कॉलेजच्या समोर एक नाला आहे, त्याच्या पलीकडे डॉक्टर मर्डेकर राहायचे, त्यांच्या आउट हाऊसमध्ये साहेब भाड्याने राहत होते. तर तिथं आम्ही त्यांच्या रूममध्ये बसून स्लिप्स लिहायचो आणि त्या स्लिप्स लिहिल्यानंतर पहिल्या दिवशीच्या स्लिप्स दुसऱ्या दिवशी तिथं मतदारांना वाटायचं काम आम्ही करायचो. त्या भागात जाऊन दुपारच्या वेळेला जावं लागायचं. पण ते गमतीचा भाग त्यातल्या त्यात जाताना सांगतो थोडंसं. प्रभात रोड गल्ली नंबर 14 मध्ये आम्ही स्लिप्स वाटायला गेलो आणि एक ब्रिगेडियर राणेंचा बोर्ड होता, आर्मी रिटायर्ड पर्सन. दार वाजवलं आणि करडं व्यक्तिमत्व असं समोर उभे आलंय आणि त्या आर्मीच्या आवाजात व्हॉट डू यू वॉन्ट असं खाडकन केल्यानंतर तर एक तर मराठी मीडियम मध्ये शिकलेले लोक असल्यामुळे व्हॉट डू यू वॉन्ट म्हटल्यानंतर आम्ही थोडेसे गडबड आम्हाला काही नको आहे, आम्ही तुम्हाला स्लिपा द्यायला आलेलो अशा अशा प्रचाराच्या आहेत. ते व्यक्ती जरा आर्मी मधले होते, स्ट्रिक्ट होते. ते सांगितले तुम्हाला समजतं का कुठल्या वेळेला यायचं, दरवाजा वाजवायचा, माणसांना उठवायचं, समजतं का तुम्हाला? हे पुणे शहर आहे, दुपारी 2 ते 4 आम्ही झोपत असतो. या काळामध्ये तुम्ही कोणी इथं आलेलं कोणालाही खपणार नाही. आम्ही म्हटलं माफ करा, आम्हाला कल्पना नव्हती. त्यांनी काही ऐकलं नाही, काही स्लिपाही घेतल्याने खाडकन दरवाजा लावला, आम्ही परत आलो. ही 1961 ची गोष्ट आहे. 1967 साहेबांचं लग्न झालं आणि जी लग्नाची मुलगी होती ती ब्रिगेडियर राणेंची मुलीची मुलगी नात. योगायोग आहे हा, प्रतिभाबाईंनी आमच्या राणेंच्या नात. थोडासा विषयांतर केलं ते सांगायला. तर प्रचारामध्ये हे सगळं करत असताना रात्री आम्ही पोस्टर्स लावायला निघायचो. एक सायकल ज्याला मागे स्टँड आहे, सायकलच्या हँडलला खळीचा डबा ज्याने पोस्टर चिकटवलं जातं, पोस्टरचं बंडल मागे स्टँडला लावलेलं, कॅरियरला लावलेलं. मग काळी पाणी आम्ही 4-5 जण असायचो. श्रीनिवास पाटील आमच्याबरोबर असायचे, ज्याचा उल्लेख केला सिक्कीमचे, SP कॉलेजचे ते विद्यार्थी, बाळ साने म्हणून आमचा एक विद्यार्थी होता, अभय कुलकर्णी म्हणून होता, ब्रिगेडियर कुलकर्णींचे चिरंजीव. असे 5-6 मंडळी आम्ही रात्री 9-9:30ला निघायचो, जेवण करून निघायचो. आणि
गल्ली बोळातनं जाताना भिंत बघायची की ज्या भिंतीकडे लोकांचं लक्ष जाईल अशा भिंतीवर ते पोस्टर चिकटवायचं ठरवलं. अंदाजे 10 फूट अंतरावर चिकटवायचं असेल मग साहेब म्हणायचे की सायकल भिंतीला लावा. ती लावली, पोस्टर काढायचं, मग ते जमिनीवर पोस्टर ठेवायचं आणि त्याच्यावर हाताने खळ संपूर्ण पसरवायची. आता हे सगळं काम आम्ही करायचं आळीपाळीने. साहेब उभे राहायचे आणि इन्स्ट्रक्शन द्यायचे. आता निदान म्हणते खळीचं सोडू द्या, पण सायकल धरायला तरी मदत करतील नाही. ते म्हणजे सायकल 3 फुटाची आहे, माझी उंची 6 फूट, त्यावेळेपासून आम्ही 6 फुटीच आहोत सगळेजण. तर अंदाजे 10 फुटावर ते पोस्टर लागलं पाहिजे 2 गोष्टीसाठी. विजन बघा ते व्यक्तीचं, एक तर पोस्टर दिसलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि कोणाला फाडता आलं नाही पाहिजे. साहेबांच्या प्रत्येक ऍक्शन मधनं एखादी मी गोष्ट सांगतो असं तुम्हाला वाटेल, परंतु प्रत्येक गोष्टीतून काही शिक्षण आम्ही घेत आलो. आजही 67 वर्षाच्या मैत्रीमध्ये खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळतं, शिकतो आम्ही. तर तिथं सायकल लावल्यानंतर साहेब सायकलीच्या दांडीवर उभे राहणार, त्यांना कोणीतरी धरायचं, दोघांनी सायकल धरायची, त्यांनी दांडीवर उभं राहायचं, त्यांना थोडासा कोणीतरी असा पाठीने आधार द्यायचा आणि मग आम्ही आमच्यापैकी कोणीतरी एकाने ते खळ चिकटवलेलं पोस्टर उचलून साहेबांच्या हातात द्यायचं. साहेब सगो बर्वेंच्या चेहऱ्यावरून हात फिरवून संपूर्ण चिकटवायचे, खाली उतरायचे. असं आम्ही त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, फार मतदार नव्हते, 75,000 मतदारांचा तो मतदारसंघ त्यावेळेला, त्यामुळे फार काही फिरायला लागायचं नाही. असं पोस्टर एक आठवडाभर आम्ही हा उद्योग करायचो आणि रोज संध्याकाळी साधारण 3-3:30 वाजले. डिसेंबर महिन्याचे दिवस होते. 1961 साली पुण्याचं जे हवामान होतं ते फार कमी लोकांना, सरांना तर सगळं अनुभवायला मिळालेलं आहे. खूप थंडी असायची त्यावेळेचं संपूर्ण शहर, पुणे शहर हे अत्यंत उत्कृष्ट शहर होतं राहण्यासाठी. तेव्हा असं करत झाल्यानंतर जे लोक खळ लावायचे त्या खळीने खळ लावणं संपलं, आमचं काम संपलं की भोगा लागायच्या. मग मंडईमध्ये आसरा भुवन म्हणून एक हॉटेल आहे, ते रात्रभर चालू असायचं आणि तिथे आम्ही जाऊन पाव आणि सॅम्पल हे खायचो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आमच्या खर्चाने खायचो. आताचे कार्यकर्ते उमेदवारांकडनं सगळं घेतात, त्यावेळेला उमेदवारांसाठी मनापासून काम करण्याची जी इच्छा आणि भूमिका होती ती चढणघडण साहेबांच्या संपूर्ण पर्सनॅलिटीमध्ये आजही पाहायला मिळते. तर हा किस्सा जरी असला तर काम करण्याची जी त्यांना पद्धत इलेक्शनमध्ये सुरुवातीमध्ये, मी नेहमी सांगतो की पवार साहेब जे घडले ते घडले नाहीत, त्यांनी स्वतःला घडवलं. प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवली, स्वतः केली, ती अंगीकारली आणि मग लोकांना सांगितली. अशी त्यांची सगळी पर्सनॅलिटी आहे. मुलाखत फारच चांगल्या टप्प्यावर पुढे चालली आहे, त्यामुळे 2 प्रश्नामधली जी भूमिका मुलाखत घेणाऱ्याची असते ती मी कमी करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे सरळ येतो. आपण आणि पवार साहेब दोघेही सकाळ वर्तमानपत्रात नोकरीस होता. आपण काही अधिक काळ काम केलं, त्यावेळेच्या काही आठवणी इथं वृत्तपत्राचे प्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी ते उपयोगाचं ठरू शकेल. जसं 4 नोकऱ्या, त्यापैकी सकाळमध्ये पत्रकारिता ही एक नोकरी 1958 ते 62 या काळामध्ये मी केली. 58 साली असंच कॉलेज प्रतिनिधी हवेत म्हणून सकाळची जाहिरात आली होती. माझी आर्थिक नीड होती, मला गरज होती आणि पवार साहेबांना तशा अर्थाने गरज नव्हती, तरी त्यांना थोडासा आधार मिळाला तर हवा होता आणि काहीतरी नवीन क्षेत्रातलं शिकायला मिळेल ही एक त्यांची भावना होती. म्हणून आम्ही दोघांनी अर्ज केला आणि दोघंही पत्रकार म्हणून सिलेक्ट झालो.
त्या पत्रकारितेच्या काळामध्ये गंमत वाटेल की आमचा पगार 7 रुपये महिना होता आणि कॉलम इंच याचा अर्थ जेवढी बातमी छापून येते त्याचं जर माप काढलं तर त्याला कॉलम इंच म्हणतात. त्या कॉलम इंच जेवढं तुमचे छापून येतील महिन्यात त्याचा ॲडिशनल आम्हाला पैसे मिळायचे. आम्ही काय करायचो की एखादी छोटी बातमी असेल तर ती बातमी एक 10 ओळीत लिहिण्याची शक्यता असेल तर एक 25 ओळी 30 ओळी कसं लिहिता येईल याचा मी प्रयत्न करायचो आणि तसं लिहून द्यायचो. आणि रात्री 10-10:30 वाजता सकाळ ऑफिसमध्ये जाऊन ती दिवसभराची लिहिलेली घटना जी काय असेल बातमी ती तिथल्या संपादकांना, रात्रीचे संपादक वेगळे असेल त्यांना द्यायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट काय असेल तर सकाळ हा घ्यायचा आणि सकाळ घेऊन मी दिलेली बातमी कुठं आली आहे का नाही, पहिल्यांदा आली आहे तर कुठं आली आहे आणि आली आहे तर किती आली याचं मोजमाप मी घ्यायचो. साधारणतः 8 ते 10 वेळेमध्ये ती बातमी संपायला पाहिजे असेल तर तेवढ्याच ओळीत ती संपायची. बाकीची काटछाट रात्रीच्या संपादकांनी केलेली असायची. हे झाल्यानंतर थोडं त्याही वेळेला वाटायचं की अरे आता कॅल्क्युलेशन जे होतं मनामध्ये, हिशोब जो होता तो पैशाचा होता की आता मी इतके कॉलम छापले तर मला इतके पैसे मिळणार आहेत म्हणून अधिक लिहायचं ही सवय. दर शनिवारी नानासाहेब परुळेकर सकाळचे संस्थापक आणि संपादक त्या काळात अत्यंत प्रगल्भ असं व्यक्तिमत्व, त्या क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्ती, दर शनिवारी सर्व पत्रकारांना, आता खरं म्हणजे आम्ही कॉलेजचे प्रतिनिधी, स्वतःला पत्रकार म्हणून घेणं थोडंसं म्हणजे पत्रकार म्हटल्यानंतर त्या काळामध्ये एक रुबाब असायचा, तो वाटतो आम्हाला की आम्ही पत्रकार होतो. तशा अर्थाने आम्ही पत्रकार नव्हतो पण लिहायचो. दर शनिवारी नानासाहेब परुळेकर आमची मीटिंग घ्यायची असत आणि मीटिंग घेतल्यानंतर मी काय लिहिलंय, साहेबांनी काय लिहिलंय, आणखीन इतर पत्रकारांनी काय लिहिलंय याचं ते रसग्रहण करायचे आणि मग सांगायचे की विठ्ठल तू या आठवड्यामध्ये या बातम्या लिहिल्या, त्या बातम्या लिहिताना रात्रीच्या संपादकांनी त्याला एडिट केलं आणि एडिट केल्यानंतर जी बातमी आली त्याचा इम्पॅक्ट, त्याचा जो परिणाम आहे, जो वाचकांवर व्हायला पाहिजे तो किती प्रभावीपणानं होतो हे तुझी बातमी परत वाचल्यानंतर तुझ्या लक्षात आला का? मी म्हणलं सर आला. तर म्हणले असं लिहायला शिका, कमीत कमी शब्दामध्ये आपला जो आशय आहे लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल तो पोहोचवण्याची कला तुम्हाला ज्या दिवशी अवगत होईल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं चांगले लेखक व्हाल. ह्या एका त्यांच्या सल्ल्याने म्हणा किंवा दिलेल्या मार्गदर्शनामुळं पुढं मी 62 साली ती नोकरी म्हणजे माझं काम संपलं, लॉमध्ये गेलो, मग व्यवसायाला लागलो. त्यानंतर मी अनेक प्रसंगात पुणा मर्चंट चेंबरमध्ये मी त्याच काळात नोकरी केली होती. उत्तम शेठ पोकर्णांच्या बरोबर काम करत होतो. 10 रुपये महिनाही तिथे पगार मिळत होता. तर ह्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक सरकारच्या विरोधात ज्या वेळेला भांडण असायचं त्यावेळेचा करायला लागणारे ड्राफ्ट्स आहेत हे सगळे करण्याचं काम मी करत होतो. त्याच्यावरचे लेख वर्तमानपत्रामध्ये मी लिहित होतो आणि लिखाणाची सवय जी लागली ना ती माझ्या 4 वर्षाच्या पत्रकारितेच्या अनुभवामुळे मला मिळाली. क्या बात आहे, क्या बात, ग्रेट. मगाशी आपण बोलला ओघात की मला शरद नाव हे घ्यायला म्हणजे धजत नाही, बोलवत नाही. तर माझा एक साधा प्रश्न आहे, सगळ्यांचाच असेल, कारण की जेव्हा आपण त्यांना पहिल्यांदा भेटला तेव्हा तर ते नक्की साहेब नव्हते. पण असं कधी किंवा कुठं घडलं की शरदचा साहेब झाला आणि विठ्ठलचा शेठ झाला? थोडासा गमतीचा भाग आहे. ज्या वेळेला साहेब निवडणुकीला उभे राहिले 1968ला पहिली निवडणूक लढले त्यावेळेला ते साधे आमदार होते. 72 सालापर्यंत ते आमदार होते आणि
आमदार असंच तोपर्यंत ते मला विद्यार्थी वाटत होते, माझे सहाध्यायी वाटत होते, मित्र तर होतेच. तर 72 सालापर्यंत मी त्यांना शरद या नावानेच संबोधत होतो. 72 साली ज्या वेळेला दुसरी निवडणूक साहेब लढले आणि पुन्हा निवडून आले, त्यावेळेला साहेब महाराष्ट्र सरकारमध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांच्याबरोबर 6 खात्यांचं राज्यमंत्रीपद साहेबांनी स्वीकारलं होतं आणि 6 खात्याचं साहेब काम करत होते. त्यावेळेला माझा संपर्क वाढला थोडासा. 1972 साली साहेबांनी 2 संस्था बारामतीमध्ये स्थापन केल्या. एक विद्या प्रतिष्ठान एज्युकेशनल ट्रस्ट आहे आणि दुसरा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, जो शेती विषयावर संशोधनावर काम करतो. त्या संस्थेच्या माध्यमातून मला काम करण्याची त्यांच्याबरोबर संधी मिळाली. त्यावेळेला अनेक सामाजिक कामामध्ये एकत्र राहणं, याचं भेटणं, मीटिंग्सला जाणं असं असताना इतर लोकांच्या बरोबर ज्या वेळेला बसायचो त्यावेळेला साहेबांना शरद म्हणणं मला जड जायला लागलं. एकेरी भाषा एक उच्च पदावर गेलेल्या मित्राला जरी मित्र असला तरी त्या पदाचा किंवा त्या खुर्चीचा मान ठेवण्याच्या दृष्टीनं, आदर ठेवण्याच्या दृष्टीनं मी शरदवरून शरदराववर आलो. 1978ला साहेब सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि वय 38 होतं त्यांचं त्यावेळेला. त्यावेळेला राज्याचे ते मुख्यमंत्री होते, राज्याचे प्रमुख होते. अशा व्यक्तीला शरदराव म्हणणं सुद्धा मला जड व्हायला लागलं आणि मी त्यांना साहेब म्हणायला लागलो. बरोबर. असंच एकदा गप्पा गोष्टी करताना मला म्हणाले, अरे विठ्ठल, तुम्हाला साहेब साहेब काय करतो? म्हणजे 4 लोकांमध्ये साहेब म्हणणं ठीक आहे, परंतु तू आता आपण बसलो तरी मला साहेब म्हणून उल्लेख करतोय. मी म्हणलं, साहेब ती सवय राहू द्या, आपण माझे मित्र आहात, तुम्ही मला मित्रही मानलेला आहे, प्रश्नच नाही त्या विषयात काही. परंतु आपण ज्या पदावर आहात त्या पदाची गरिमा बघता, त्या पदाचं स्थान बघता, तुम्हाला त्याच नावानं बोलणं किंवा उच्चारणं, तो साहेब म्हणून बोलणं हे मला जास्त उचित वाटतं. मला त्या बाबतीमध्ये कृपा करून काही बंधन आणू नका. ते म्हणजे ठीक आहे, आपण एक ॲग्रीमेंट करू, याच्यापुढे मी तुला विठ्ठल म्हणणार नाही, तुला विठ्ठल शेठ म्हणेन. मी म्हणलं मला मान्य आहे. आता याच्यापुढे इथेही मला विठ्ठल शेठ बोलता येईल.